माझ्या कवितेचा शीर्षक आहे बफेची पंगत. हल्ली लग्नाची पंगत बफेशिवाय नसतेच. हल्ली लग्नाची पंगत बफेशिवाय नसतेच. रम व्हिस्की नसली तरी टँगो देशी तरी असतेच. रम व्हिस्की नसली तरी टँगो देशी तरी असतेच. अशी नव्हती राजा हो तवा लग्नाची पंगत. अशी नव्हती राजा हो तवा लग्नाची पंगत. अन दाय पोई संग असे भाऊ वांग्याची संगत. वरनामांग डालडा भल्ला साजरा लागे. वरनामांग डालडा भल्ला साजरा लागे. आणि सट्ट जेवण झालं की गुंडईचे तुटत धागे. अहेर म्हणसाल तवा 1 रुपयाचाच असे. अहेर म्हणसान तवा 1 रुपयाचाच असे. आणि 5-10चा करणारा भला श्रीमंत दिसे. तवा स्वयंपाकाचे भांडे कुंडे पोट्टे गावातून जमा करत. तवा स्वयंपाकाचे भांडे कुंडे पोट्टे गावातून जमा करत. आणि गावातले स्वयंपाकी भलं खमंग वरण वरत. तवा ताटईच्या मंडपाले आंब्याच्या डांगा असत. तवा ताटईच्या मंडपाले आंब्याच्या डांगा असत. पण पेरमाचे सगळे सोयरे एका छत्राखाली बसत. पण पेरमाचे सगळे सोयरे एका छत्राखाली बसत. गाळे दमने घेऊन सन्या भाऊ वरात जाय लग्नाले. गाळे दमन्या घेऊन सन्या भाऊ वरात जाय लग्नाले. मापून 1-2 सवासनी देत नरदेवाच्या संगतीले. आता म्हणसाल माणसं बसतात घरात. आता म्हणसाल तर माणसं बसतात घरात आणि लग्नात बायाचाच बाजार. आणि तशी बी आजकाल माणसाची बाई पुढे चालतच नाही ना मदार. तशी बी आजकाल माणसाची बाई पुढे चालतच नाही ना मदार. म्हणून हंतो राजा हो जुनं ते सोनं. म्हणून हंतो राजा हो जुनं ते सोनं. आता समज इल्लू इल्लू आलं. आणि बफेची पंगत पाहून सन्या विश्वासाचं जेवणच नाही झालं. विश्वासाचं जेवणच नाही झालं. विश्वासाचं जेवणच नाही झालं. शाळा सुटली. बायांचा आवाज गोड असतो कारण त्यांना गळा असतो. माझं नरडं आहे त्यामुळं आवाज तुम्हाला आवडेल ना आवडेल पण मी चालात म्हणून दाखवतो. घंटी वाजली शाळा सुटली. घंटी वाजली शाळा सुटली. सोबत गेलं मोर. बाई जरा जपून शिकवा पोर. 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 पहिल्याच तासाला अन पहिल्याच भेटीला. पहिल्याच तासाला अन पहिल्याच भेटीला. त्याने दिलं मला भागिले सोडवायला. पाडा येईना भाग जाईना. पाडा येईना भाग जाईना. मला सुचना काही मोर. बाई जरा जपून शिकवा पोर. बाई जरा जपून शिकवा पोर. दुसऱ्याच तासाला अन दुसऱ्याच भेटीला. त्या घेऊन मला गेल्या कोपऱ्याला. दुसऱ्याच तासाला अन दुसऱ्याच भेटीला. त्या घेऊन मला गेल्या कोपऱ्याला. मारू लागल्या सांगू लागल्या. मारू लागल्या सांगू लागल्या. मी पायाच पडलो खिर. बाई जरा जपून शिकवा पोर. बाई जरा जपून शिकवा पोर. तिसऱ्याच तासाला अन तिसऱ्याच भेटीला. तिसऱ्याच तासाला अन तिसऱ्याच भेटीला. त्याने दिलं मला चाचणी सोडवायला. त्याने दिली मला चाचणी सोडवायला. प्रश्न येईना हसू लागल्या तपासू लागल्या. हसू लागल्या तपासू लागल्या. गुण मायनस झालं किर. बाई जरा जपून शिकवा पोर. बाई जरा जपून शिकवा पोर. शेवटच्या तासाला
आता पुढल्या महिन्यात परीक्षा म्हणजे शेवटचा तो तास. शेवटच्या तासाला अन शेवटच्या भेटीला त्याने नेलं मला परीक्षा केंद्राला. प्रश्न येईना गोल होईना, प्रश्न येईना गोल होईना, माझं टास्कच बिरबिर खरं. बाई तुम्ही शिकवायला पाहिजे खरं, बाई तुम्ही शिकवायला पाहिजे खरं, बाई तुम्ही शिकवायला पाहिजे खरं, बाई तुम्ही शिकवायला पाहिजे खरं. घंटी वाजली शाळा सुटली सोबत गेलं मोर. बाई जरा जपून शिकवा पोर, बाई जरा जपून शिकवा पोर. धन्यवाद. समाज खूप बिघडला, जरा आवर घालू त्याले. समाज खूप बिघडला, जरा आवर घालू त्याले. भाषणातून दारूचे तोटे म्या सांगितले चड्डीशी, भाषणातून दारूचे तोटे म्या सांगितले चड्डीशी, आणि मलाच गाडीच्या डिक्कीत सापडली 90ची शिशी, आणि मलाच गाडीच्या डिक्कीत सापडली 90ची शिशी. अंधश्रद्धेवर मग म्या केला भलतात प्रहार, अंधश्रद्धेवर मग म्या केला भलतात प्रहार, आणि मलाच घरावर दिसला निंबू मिरचीचा हार, आणि मलाच घरावर दिसला निंबू मिरचीचा हार. ज्योतिषशास्त्र सांगो काही नसते असली, ज्योतिषशास्त्र सांगो काही नसते असली, आणि माल्याच पोराची तेले कुंडली काढेल दिसली, आणि माल्याच पोराची तेले कुंडली काढेल दिसली. महिला दिनाच्या रोजी बेजागाईवरून बोललो, महिला दिनाच्या रोजी बेजागाईवरून बोललो, आणि 498 अंगावर तरी बातमी बात बोललो, 498 अंगावर तरी बातमी बात बोललो. संडास बांधा घरोघरी, संडास बांधा घरोघरी जोरात द्याला नारा, आणि माल्याच हाती टमरेल पाहून सगळीचा चढला पारा, आणि माल्याच हाती टमरेल पाहून सगळीचा चढला पारा. झाडे लावा झाडे जगवा, झाडे लावा झाडे जगवा सांगो जोरा जोरात, आणि सारी अमरई कापून टाकली थोड्या पैशाच्या घोरात, सारी अमरई कापून टाकली थोड्या पैशाच्या घोरात. सांगत होतो लोकाईले स्वच्छता मंत्र आचरा, सांगत होतो लोकाईले स्वच्छता मंत्र आचरा, आणि मलाच घरापुढे निघाला पुरा खंडीभर कचरा, आणि मलाच घरापुढे निघाला पुरा खंडीभर कचरा. निष्ठावंत व्हा, निष्ठावंत व्हा, जोरात कल्ला करत सुटलो. निष्ठावंत व्हा, निष्ठावंत व्हा, जोरात कल्ला करत सुटलो, आणि अशा गाडीत जाऊन बसलो, डायरेक्ट गुवाहाटीलाच उठलो. अशा गाडीत जाऊन बसलो, डायरेक्ट गुवाहाटीलाच उठलो. भारत जोडो, भारत जोडो जोरात दिला नारा, भारत जोडो, भारत जोडो जोरात दिला नारा. अन अलग जातीची सून आणली म्हणून पोरगा बाहेर काढून दिला, अलग जातीची सून आणली म्हणून पोरगा बाहेर काढून दिला. नेत्याचा अपमान झाला म्हणून भारी आंदोलन केलं, नेत्याचा अपमान झाला म्हणून भारी आंदोलन केलं, आणि स्वतःच्या मायबापाले वृद्धाश्रमात ठेवून दिलं. म्हटलं आता बंद करा नुसतं उपदेश देणं, म्हटलं आता बंद करा नुसते उपदेश देणं, स्वतः करावं आचरण तसं व्यर्थ आहे जीनं, स्वतः करावं आचरण तसं व्यर्थ आहे जीनं. शेवटचं कळवं आहे, लोकाईले सुधरवल्यापेक्षा, म्हटलं लोकाईले सुधरवल्यापेक्षा स्वतः योग्य मार्ग धराव, लोकाईले सुधरवल्यापेक्षा स्वतः योग्य मार्ग धराव, आणि जगातल्या वाईटाची संख्या एक न कमी कराव, जगातल्या वाईटाची संख्या एक न कमी कराव. कमाल आहे बाई, कमाल आहे बाई, कमाल आहे बाई, कमाल आहे बाई, ऐकाव ते सगळं नवलच बाईन. कमाल आहे बाई, कमाल आहे बाई, कमाल आहे बाई. काल आमच्या गावात आली एक कमळाबाई, काल आमच्या गावात आली एक कमळाबाई, आणि घराघरात भांडणं तिनं लावून दिले बाईन. कमाल आहे बाई, कमाल आहे बाई, कमाल आहे बाई, ऐकाव ते सगळं नवलच बाई. कमाल आहे बाई. काल आमच्या गावात आली एक हाती घड्याल बांधून बाई, आमच्या गावात आली एक हाती घड्याल बांधून बाई, आणि अलाराम व्हायच्या आधीच झाकटीत उठून गेली बाईन. कमाल आहे बाई, कमाल आहे बाई, कमाल आहे बाई, ऐकाव ते सगळं नवलच बाईन. कमाल आहे बाई, कमाल आहे बाई.
आमच्या गावात इंजिनात एक बसून आली बाई. इंजिनात आली बसून. म्हणजे तुम्ही डब्यात बसून येता. हे बाई इंजिनात आली. आमच्या गावात इंजिनात एक बसून आली बाई, आणि एवढी देखणी असून तिचं लग्न होत नाही. कमाल आहे बाई, कमाल आहे बाई, कमाल आहे बाई. तिले फक्त पाहायलाच येतात लोक. तिच्या संग कोणी लग्नच करत नाही. वाघडर काळी फोडत आली गावात एक बाई. वाघडर काळी फोडत आली गावात एक बाई, आणि सारे पोरसुना तिले कसे सोडून गेले बाई. कमाल आहे बाई, कमाल आहे बाई, कमाल आहे बाई. ऐकाव ते सगळं नवलच बाई. आमच्या गावात सुना आल्या लपून छपून बाई. 40 सुना आल्या भाऊ. आमच्या गावात सुना आल्या लपून छपून बाई. आमच्या गावात सुना आल्या लपून छपून बाई, म्हणत काय ते झाडी अन काय डोंगर बाई. कमाल आहे बाई, कमाल आहे बाई, कमाल आहे बाई. ऐकाव ते सगळं नवलच बाई. आमच्या गावात आली एक हात दाखवत बाई. म्हणजे आमच्या गावात आली एक हात दाखवत बाई. फक्त कर्नाटकच्यानं तिचं नाटक जमलं बाई. कमाल आहे बाई, कमाल आहे बाई, कमाल आहे बाई. ऐकाव ते सगळं नवलच बाई. आमच्या गावात आली एक झाडूवाली बाई. हे दिल्लीहून आली. आमच्या गावात आली एक झाडूवाली बाई, पण तिचंच अंगण तिले कोणी झाडू देत नाही. कमाल आहे बाई, कमाल आहे बाई, कमाल आहे बाई. ऐकाव ते सगळं नवलच बाई. आता आमच्या गावात आली एक वंचित एक बाई. म्हणजे आमच्या भागातली अकोला जिल्ह्यातली. आता कसं आहे की तिच्याजवळ राशन कार्ड नाही, दारिद्र्यरेषेचं कार्ड नाही, कोणतं आधार कार्ड नाही, अपंगाचं कार्ड नाही, कोणतंच नाही. अशी खरोखर एक सगळ्या गोष्टीने एक वंचित बाई आहे आमच्या इकडे. आमच्या गावात आली खरंच वंचित एक बाई, तरी किंचित बी तिचं तिले दुःख नाही काही. कमाल आहे बाई, कमाल आहे बाई, कमाल आहे बाई. ऐकाव ते सगळं नवलच बाई. कमाल आहे बाई. दिवसभर ह्या बाया कचाकच भांडतात व बाई. दिवसभर ह्या बाया कचाकच भांडतात व बाई, आणि रात्री एका ताटात कालू कालू खातात व बाई. कमाल आहे बाई, कमाल आहे बाई, कमाल आहे बाई. आता शेवटी ह्या सगळ्या बाया गावात आल्या ग्रामीण भागात, आणि मग त्या बाईनं पाहिलं की ह्याच्यातली एका म्हातारीनं पाहिलं की जितक्या बाया आल्या त्याच्यातली एकही बाई आपल्या कामाची नाही. आपला विकास करणारी, आपलं भलं करणारी, आपलं चांगलं करणारी एकही बाई तिले दिसली नाही. आणि शेवटी तिले वाटलं हे बाई आल्यावर उजेड पडीन, ते बाई आल्यावर उजेड पडीन, आपल्या गावामध्ये काहीतरी उजेड पडील असं तिला वाटलं. पण शेवटी काय झालं, ते बाई स्वतः गावात इतक्या बाया येऊनही गावातला अंधार गेला नाही. इतक्या बाया गावात आल्यानंतर या कवितेचा सार आहे की इतक्या बाया गावात आल्या तरीही गावातला अंधार काही दूर झाला नाही. आणि म्हणून शेवटी गावातलीच एक सामान्य स्त्री म्हातारी आजी समोर आली आणि काय म्हणली, शेवटी गावातलीच आली, शेवटी गावातलीच आली एक कंदील घेऊन बाई. शेवटी गावातलीच आली एक कंदील घेऊन बाई, आणि म्हणे जिकडे पाव तिकडे सारा अंधारच बाई. कमाल आहे बाई, कमाल आहे बाई, कमाल आहे बाई. ऐकाव ते सगळं नवलच बाई. कमाल आहे बाई, कमाल आहे बाई. मागे ताईंनी एक सूचना केली की सलमान सादर करा, आणि परत तीच ती कविता. मी खरंच हास्य कवयित्री नाही, पण मला ते बिरुद एका सलमाननं दिलेलं आहे. तो एक सलमान म्हणतो की तू हास्य कवयित्री आहे. तर आहे, एकमेव एक कविता माझ्याकडे ती हास्यरचना आहे, आणि मी ती आता तुमच्यासमोर सादर करते. ध्यानी नाही मनी नाही चमत्कार असा झाला, ध्यानी नाही मनी नाही चमत्कार असा झाला, आणि दबंगचा सल्लू घरी माया आला. मले म्हणे माया संग सिनेमात काम करशीन काय अलकान, मोराच्या पिसावानी जीव झाला महा हलका.
रोज कानी थो माया हातापाया पडेन, मले म्हणे तुयावानी नागडोळे कोणाचेच नाहीत धडे. म्या म्हटलं त्याले तू माया पर्सनल पियेले भेट, आणि सध्या काही टाईम नाही, शूटिंग करू जरा लेट. गोट ना घे घडी म्हणे तुई माई जोडी किनी अशी दिसन झकास, आणि सिनेसृष्टीचा म्हणे आपण फक्त दोघंच करू शकतो विकास. विकासाचा ठेका म्हणे काही फक्त एकाले देल नाही. विकासाचा ठेका जर एकालाच दिला तर कसं भकास होऊन जाते सारं. म्हणून त्यानं सांगितलं की सिनेसृष्टीचा विकास फक्त आपण दोघंच करू शकतो. समजावले मले रणवीर रणधीर आले, भल्या भल्या हिरोईचे तहा जोडे झिजून गेले. मनात म्हटलं बस झालं आपला आता ठाकणं, ताकाले जाऊन शान मांग भगून झाकणं. पाहिजे तर होतं सिनेमात काम. पियेले म्हटलं बाबू देऊन दे त्याले तारीख, अन असा आला खुशीत सल्लू भलकसाच झाला त्याले हरीक. कसं बसं मग आमचं सिनेमाचं शूटिंग झालं सुरू. थो माया देवदासन मी त्याची पारू. भेटला मंदात टाईम का आम्ही बोलत बसो गुलून. पायनारेले वाटे याच्यात सुरू आहे का इलू. करीनान दीपिका मले वरून खाली पायत, आणि मनातल्या मनात कानी भल कशात जयत. अशी राजेओ ठाको मी इत्रू बोलन, रस्त्यानं तर निरामी कटरी नावानीच चालो. सिनेमातलं मग आमचं सुरू झालं गाणं, आमच्या संग नाचत झाडं फुलं पानं. नाचता कानी मी कायले तरी अडली, नसा फेरला कड बाई मी भाजी खालीच पडली व माय मी भाजी खालीच पडली. धन्यवाद. आणि मग याचा अर्थ काय, आपण सर्व एक आहोत, सर्वांवर प्रेम केलं पाहिजे. असा सर्वांवर प्रेम करणारा अस्सल वराडी माणूस या ठिकाणी आपली कविता सादर करून जातो. आता आम्ही दोघंही जण असे आहोत की टोपी घातलेले दोघं जण आहोत, बाकी कोणीच नाही आहे. म्हणजे आम्हाला डोके आहेत, आम्हीच टोप्या घातलेल्या आहेत. पण टोपी खाली काय आहे हे आपल्याला कोणालाच माहीत नाही, कारण टोपी खाली केस नाहीत. ही दोघांची आमची डोकं आहे, पण दोघांची गेलेली केस गेलेली असली तरी दोघे आम्ही गेलेली केस नाही, हे तुम्हाला सांगावं असं वाटते. असं म्हणतात की माणसाच्या आयुष्यामध्ये दोन स्त्रियांचा रोल महत्त्वाचा असते. एक असते आई, लहानपणी बाळाच्या डोक्यावरून हात फिरवते, केस येतात. दुसरी असते बायको, तेही हात फिरवते, केस जातात. पोनेरकर सरसुद्धा दुजोरा देत आहेत त्या गोष्टीले, पण एवढे नाही जात. असं वाटते की पुऱ्या मोहल्ल्यातले हात फिरले की काय. कारण नावाजलेला माणूस आहे, कोण कधी हात फिरून जाईल काही सांगता येत नाही. तर मी इथं हास्यकवी संमेलन कोणाची काही भांडणं लावासाठी आलेलं नाही, पण माझ्या अनुभवातलं एक भांडण मी तुमच्यासमोर मांडतो. महिला भगिनी बहुसंख्येनं आहेत म्हणून त्यांच्या पार्टीची ही कविता आहे आणि जिव्हाळ्याची कविता आहे. काही लोकांनी ऐकली असेल, ते म्हणजे सासू सुनेचं भांडण. कारण आमच्या विदर्भामध्ये सासू सुनेचे भांडणं प्रसिद्ध असतात, हा प्रेमाचे असतात म्हणा. आता माझ्याही घरात भांडण आहे, ते भांडण मी तुमच्यासमोर मांडतो. हे माझ्या घरातलं नाही, कारण माझी बायकोसोबत आहे इथं. हे काय कवी काही आपल्या घरातल्यापेक्षा दुसऱ्याच्या घरात जास्त लक्ष असते, त्यामुळं आपलं ठेवावं झाकून आणि दुसऱ्याचं पाव वाकून. म्हणून ही कविता आहे, कृपया लक्ष द्या. की लग्न करून माया अर्ध आयुष्य लोटलं, पण सासूचं सुनेचे भाऊ कधीच नाही पटलं. लग्न करून माया अर्ध आयुष्य लोटलं, पण सासूचं सुनेची भाऊ कधीच नाही पटलं. हरकीजानं बुडीनं माया लग्न करून दिलं. हरकीजानं म्हणजे आनंदानं वराडीमध्ये, की हरकीजानं बुडीनं माया लग्न करून दिलं, पण बायको आली तसं माया घरच बदलून गेलं. आता नवीन माय बायको सारंच काम करे. आता नवीन मोठी कोणती पोरगी आली की लस काम करते. असं वाटतेलं का जा आपल्याला लस चांगली भेटली. असं कधी कधी वरणकार सर म्हणतात की आपल्याला वर्ल्ड कप भेटला की काय. की नवीन माय बायको सारंच काम करे.
करे न माई माय मालकीनवाणी मस्त घरभर फिरे. आता बायको काम करे तर माय बी मन तुटे, बायको काम करे तर माय बी मन तुटे, पण मायच्या पोराच्या माई टुटूर फाटे. असं करता करता शेवटी माय घर फुटलं, पण सासूचं सुनीचे भाऊ कधीच नाही पटलं. लग्न करून माय अर्ध आयुष्य लोटलं, पण सासूचं सुनीचे भाऊ कधीच नाही पटलं. आता अलग अलग झालो तरी किरकिरी चालतेच, अलग अलग झालं तरी किरकिरी चालते. माई माय मग तिचे खानदान काढते, अलग अलग झालं तरी किरकिरी चालते. माई माय मग तिचे खानदान काढते. असा होते मग माया जीव काही माय मेल्याशिवाय कोणा लग्नच करावं नाही. सल्ला आहे, मानलाच पाहिजे असं काही नाही बरं. अलग अलग झालं तरी किरकिरी चालते. माई माय मग तिचे खानदान काढते. असा होते मग माया जीव काही माय मेल्याशिवाय कोणा लग्नच करावं नाही. बायको म्हणते एवढा मोठा अजून राहिला बाळ्या, बायको म्हणते एवढा मोठा अजून राहिला बाळ्या. माय म्हणते हात मेल्या बायकोचा तू भाळ्या. बायको म्हणते एवढा मोठा अजून राहिला बाळ्या, माय म्हणते हात मेल्या बायकोचा तू भाळ्या. मला नाही समजत मी बाजू कोणाची भेऊ, त्यापेक्षा हॉटेल एखादं घरच सोडून जाऊ. असं राजा संसाराले माया गरण लागलं. पण सासूचं सुनीचे भाऊ कधीच नाही पटलं, सासूचं सुनीचे भाऊ कधीच नाही पटलं. महत्त्वाचा प्रश्न आहे या कळव्यात की आजकालच्या पोरीले सासू काऊन डसते. धीर गंभीर झाल्या सगळ्या. आजकालच्या पोरीला सासू काऊन डसते, स्वतःच्या मायले मग महिना महिना पोचते. आजकालच्या, अरे बापरे तिकडे वाजल्या टाळ्या. आजकालच्या पोरीला सासू काऊन डसते, स्वतःच्या मायले महिना महिना पोचते. माई माय म्हणते बाई तो काय पाहिलं, 10 किलो दहीन आम्ही जात्यावर एकटीनं दहीलं. आजकालच्या पोरीला सुख किती भेटते, नवरा करते का आम्ही दिवसभर घोरते. माय म्हणते बाबू तू वाघावानी दिसत मले पाहू. माय म्हणते बाबू तू वाघावानी दिसतले का बायकोच्या पुळकून म्याव म्याव करत. माय म्हणते बाबू तू वाघावानी दिसत बायकोच्या पुळकून म्याव म्याव करत. आता मायची बाजू घ्याव तर बायको ओटारून पाहिजे, मायची बाजू घ्याव तर बायको ओटारून पाहिजे. आता नवीन नवीन तरी काम बायकोची घडी घडी पडते. असं करता करता मायनं धरलं खाटलं नवा. तवा मा बायकोले तर लईच बरं वाटलं, तवा मा बायकोले लईच बरं वाटलं. लग्न करून माया अर्ध आयुष्य लोटलं, पण सासूचं सुरीचे भाऊ कधीच नाही पटलं. धन्यवाद. सादर केलेली कविता आहे. बऱ्याच आमचे मिसेसचे चुलत भाऊ इथं आलेले आहेत, विनोद चौधरी. त्यांच्या घरीच ही अशी घरगुती मैफिल होती आणि त्यातलाच तो व्हिडिओ आहे. तर चिकटे सर म्हणले किंवा हीच कविता सादर करा. म्हणलं ठीक आहे, काही हरकत नाही. कवितेचं शीर्षक आपण ऐकलेलं आहे, आकाबाई. अनेक नवरा बायकोची एक तक्रार असते, अनेक नवरा बायकोची एक तक्रार असते. ते म्हणतात लग्नानंतर काहीच मजा नसते, ते म्हणतात लग्नानंतर काहीच मजा नसते. असा कसा जोडीदार देवा मला मिळाला, असा कसा जोडीदार देवा मला मिळाला. माझा आनंद कशात आहे याला नाही कळाला, माझा आनंद कशात आहे याला नाही कळाला. या ओळी ऐकताना बऱ्याच आपल्या भगिनी जे आहेत त्यांच्या चेहऱ्यावर मला असे भाव दिसायलेत की आज हे जर सोबत असले असते तर बरं झालं असतं ही कविता ऐकायला. असा कसा जोडीदार देवा मला मिळाला आणि माझा आनंद कशात आहे मला नाही त्याला नाही कळाला. बायको म्हणते आमचा नवरा नंबर 1चं ध्यान, बायको म्हणते आमचा नवरा नंबर 1चं ध्यान. गबाळ्यासारखं राहतेत दिसून का छान, गबाळ्यासारखं राहतेत दिसून का छान. कुठेही जायचं म्हणलं की काळी पॅन्ट घालतेत, कुठेही जायचं म्हणलं, कुठेही जायचं म्हणलं की काळी पॅन्ट घालतेत. म्हणजे पहा कवीच्या शब्दांचा इम्पॅक्ट एवढा असतो. आपण कोणती पॅन्ट घातली हे सगळ्याला माहिती होतं, तरी प्रत्येकाने एकदा चेक करून घेतलं काळी आहे का. कुठेही जायचं म्हणलं की काळी पॅन्ट घालतेत, कुठेही जायचं म्हणलं की काळी पॅन्ट घालतेत. सरळ चालायचं सोडून कुबड काढून चालतेत, सरळ चालायचं सोडून कुबड काढून चालतेत. सकाळी आणि संध्याकाळी 3-3 पोळ्या खातेत, सकाळी आणि संध्याकाळी 3-3 पोळ्या खातेत. चांगलं झालं म्हणत नाहीत, गच्च होऊन बसतेत, चांगलं झालं म्हणत नाहीत, गच्च होऊन बसतेत. यांच्यासाठी किती राबा काहीच कौतुक नसतं. बरोबर आहे ना. बऱ्याच बाया मान हलवायलात बरं का, संबंधितांनी नोंद घ्यावी.
यांच्यासाठी किती राबा काहीच कौतुक नसतं. थोडं मीठ कमी झालं की तांबडं लाल दिसतं, थोडं मीठ कमी झालं की तांबडं लाल दिसतं. कधी नाही ते वाढदिवसाला साडी आणली मेनचट. ती बाई तिचा अनुभव सांगायली आहे. कधी नाही ते वाढदिवसाला मेनचट म्हणजे आमचा हा मराठवाडी शब्द आहे बरं का. मेनचट म्हणजे होपलेस, एकदम खराब, मांजरवकी, आता काय म्हणता येईल ते का म्हणजे कधी नाही ते वाढदिवसाला साडी आणली मेनचट. लाड व्हायलेट नीट वागा, काहीही बोलतेत पानचट. लाड व्हायलेत नीट वागा, काही बोलतेत पानचट. मी तर आता यांच्याकडे लक्षच द्यायचं सोडलं. काय माहीत कशामुळे किडकं पदरात पडलं. काय माहीत कशामुळे किडकं पदरात पडलं. आता नवरे सुद्धा बायकोमुळं खूप बेजार असतात. इतका वेळ बायकोचं ऐकलं, नवऱ्याचंही काही. नवरे सुद्धा बायकोमुळे खूप बेजार असतात. माहेरी जाते म्हणलं की गुलू गुलू हसतात. बा गिरीश सुद्धा हसायला बरं का. नवरे सुद्धा बायकोमुळे खूप बेजार असतात. माहेरी जाते म्हणलं की गुलू गुलू हसतात. एक नवरोजी मला म्हणले फड फड बोलते. फड फड बोलती. हार घालताना माझी अक्कल काय माहीत कुठे गेलती. फार मोठी चूक झाली असंच मला वाटायलंय. तिचं तोंड पाहिलं की माझं मस्तकच उठायलंय. कशाहून किरकिर करीत राहते. माझ्याकडे उगीच उचल्यासारखं पाहते. सारखं माझ्या मागं एकच टुमणं असतं. मला म्हणती तुम्हाला माझं कधीच कौतुक नसतं. त्याच्यावर नवऱ्याचं काय उत्तर आहे, म्हणजे कवितेतल्या नवऱ्याचं बरं का. हां नाही कवितेतल्या नवऱ्याचं. एक भाजी धड येत नाही काय कौतुक करायचं. मेकअप करून थोबाड रंगून उगी गावभर फिरायचं. कधी पहा एकच भनभन, फिरायला नाही साडी नाही. त्या घरातल्या बाईची. कधी पहा एकच भनभन, फिरायला नाही साडी नाही. या बॉचं घरामध्ये बिलकुलच लक्ष नाही. कुठून आकाबाई आठवली आणि घालून बसलो माळ. आता वाटतं मठात जाऊन कुटीत बसावं टाळ. शेवटी कविता काय म्हणते, कवी काय म्हणतोय शेवटच्या कडव्यात, नवरा आणि बायकोनी उगीच वाद घालू नये. एकमेकाचं डोकं उठल असं कुणीच बोलू नये. उगीच बोलू नये. महामामाले 2 पोरी. या कवितेतल्या नायकाच्या मामाले. महामामाले 2 पोरी, एक तर मले पसंद. महामामाले 2 पोरी, एक तर मले पसंद. सोनाली भी पसंद मले, मोनाली भी पसंद. मोनाली भी पसंद. ज्वानीत आल्यापासून भलकसे भाव एकीचे. गल्लीतल्या पोरांनी ठेवले डॉली नाव तिचे. काय जात तिच्या बाण महाकवा घुसन. सोनाली भी पसंद मले, मोनाली भी पसंद. महावाल्या दिलाची पहिलीची तर चोर. मर्जीतली मायच्या मामाची मोठी वाली पोर. मामी बी देते जोर, तिचा विचार काय असन.
तिचा इचार काय असन सोनाली भी पसंद मले मोनाली भी पसंद लाईनी पोरगी डेंजर जीन्सवाला इचू काटा लाईनी पोरगी डेंजर जीन्सवाला इचू काटा झिलप्या पाडते गोष्टीले फोडत राहते फाटा परपोज केल्यावरच माली गोटी पीठ बसन परपोज केल्यावरच माही गोटी पीठ बसन सोनाली भी पसंद मले मोनाली भी पसंद सोनाली भी पसंद मले मोनाली भी पसंद एकुलता एक मामाचा एकुलता एक भाषा तळपळून राहिला मामी लाव गळाले मासा कर्तव्य यंदा आहे पण योग कवा असन कर्तव्य यंदा आहे पण योग कवा असन सोनाली भी पसंद मले मोनाली भी पसंद. धन्यवाद. जास्त कळतात. तुझ्या भावनांपेक्षा मला तिच्या भावना जास्त कळतात. लग्न तिचं झालं मित्रा लग्न तिचं झालं मित्रा तिला नवरा दीर अन जाऊ आहे लग्न तिचं झालं मित्रा तिला नवरा दीर अन जाऊ आहे जिला खोपच्यात तुला भेटायचं ना त्या पोरीचा मी भाऊ आहे जिला खोपच्यात तुला भेटायचं ना त्या पोरीचा मी भाऊ आहे. मग मात्र पहिला मित्र बावरला तो बाजू सावरून घेतो आहे थोड्या थोडक्यासाठी मित्रा नको मॅटर घडू थोड्या थोडक्यासाठी मित्रा नको मॅटर घडू खोपच्यात भेटतो तुला मी पण इथं नको बडवू. आधीच ताप होता मला मी रात्रभर कणत होतो आधीच ताप होता मला मी रात्रभर कणत होतो आणि ती नाही रे तिच्या मी बाजूची पोरगी म्हणत होतो ती नाही रे तिच्या मी बाजूची पोरगी म्हणत होतो. त्यांची एक कविता दिव्यांग कवी आहेत ग्रुपवर सर्वांना परिचित आहेत. ते कविता लिहितात हाताने लिहू शकत नाहीत बोटांनी मोबाईलवर टाईप करू शकतात फक्त. आई नावाची कविता आहे कवी आकाश देशमुख यांची. त्यांना थोडा त्रास होत आहे त्यांना जायचं आहे घरी त्यामुळे त्यांनी विनंती केली की तुम्ही माझी कविता म्हणा आणि मला इथून जाऊ द्या. ठीक आहे. आई नावाची. ओझे झाले डोईवर तरी पेलते या भार ओझे झाले डोईवर तरी पेलते या भार सुख मिळावे त्याला तवा कष्टात या फार माय माझी ग पोळते उन्हामध्येही जळते मला पाहवत नाही तन मन पिघळते दिस कसा उजाडला नाही चिंताच कशाची लेख खेळत कुशीत सय माशाच्या मायेची निज बांधून पोटाला बाळ धरणीच्या पोटी केले जीवाचे रान राबून या लेकासाठी तिची वेळी असे माया सारी ग लेकरासाठी झेलताना तिने दुःख होता देव तिच्या पाठी सांग आता मला देवा देह साराच शिंदला कसे फेडू तिचे पांग मला जन्मास आणला तिने जपले जीवनी दिला मायेचा आधार सोसून या तिने झळा केले बहार निराधार. कवी आकाश देशमुख मुक्काम पोस्ट टेंभुर्णी तालुका जाफराबाद जिल्हा जालना. धन्यवाद. थँक्यू. काल तर बबण्याने मोठा घोरच केला काल तर बबण्याने मोठा घोरच केला शेजारच्या गावात पोरगी पाहिले गेला पोरगी आली थाटात इस्नूल आली लावून पोरगी पाहायला गेलं म्हटल्यावर ती पण जरा सजून येईलच ना. पोरगी आली थाटात इस्नूल आली लावून लाजू लागली गालात बबण्याकडे पाहून खुश झाली पोरगी पण बघून बबण्या बोंबलला टेन्शन आलं त्याला बघून बबण्या बोंबलला पोरगी पसंत नाही टपोरे काळे भोर डोळे पुरं पश्चिम आहे टपोरे काळे भोर डोळे पुरं पश्चिम आहे विचार करून बोलला हे असं कसं झालं अजून विचार केला मुलीकडे पाहून की डोळे टपोरे आहेत काळे भोर आहे पुरं पश्चिम आहे तिरकी आहे पण तरी परत विचार केला विचार करून बोलला हे असं कसं झालं दातांनी तोंडाच्या बाहेर नजूलच्या जागेत अतिक्रमण केलं लक्षात आलं असेल असं त्याचं झालं. अपेक्षित शब्द ऐकून पोरगी बळच हसली. आता काय करणार जशी आहे तशी अपेक्षित शब्द ऐकून पोरगी बळच हसली
लहान बहीण पुढं होऊन पाहुण्यांना बोलली कसली. बोलता काय बहिणीला पाहुणं, बोलता काय माझ्या बहिणीला पाहुणं, तुम्ही तर दिसता शाहरुख खान. आणि पण पण आम्हासक लक्ष द्या वरती काय चमकते खेळाचं मैदान, म्हणजे बबने पण टाकला आहेच. म्हणून आम्हासक लक्ष द्या वरती काय चमकते खेळाचं मैदान. सगळ्याच मंडळींनी मग पुढाकार घेतला. 19-20 करत दोघांनी एकमेकांना हार घातला. दाम्पत्याचं गावात वाजत गाजत झालं. दाम्पत्य वाजत गाजत आलं गावात. मग दाम्पत्य वाजत गाजत आलं गावात. उड्या मारणारा हा उंदीर बबन्या, उड्या मारणारा हा उंदीर आता कुठं शांत झाला पेवात. धन्यवाद. करतोय. कोण म्हणतो बायको चुलीतली आग आहे, कोण म्हणतो बायको चुलीतली आग आहे, कोण म्हणतो बायको वाळवंटातील बाग आहे, कोण म्हणतो बायको वाळवंटातील बाग आहे, कोण म्हणतो बायको तलवारीची धार आहे, कोण म्हणतो बायको तलवारीची धार आहे, कोण म्हणतो बायको आयुष्याचा सार आहे, कोण म्हणतो बायको आयुष्याचा सार आहे, कोणी म्हणतो बायको भांडखोर जात आहे, कोणी म्हणतो बायको भांडखोर जात आहे, कोणी म्हणतो बायको समयेतली वात आहे, कोणी म्हणतो बायको समयेतली वात आहे, कोणी म्हणतो बायको घरीदारी छळ आहे, कोणी म्हणतो बायको घरीदारी छळ आहे, कोणी म्हणतो बायको सागराचा तळ आहे, कोणी म्हणतो बायको सागराचा तळ आहे, कोणी म्हणतो बायको उधळलेलं घोडं आहे, कोणी म्हणतो बायको उधळलेलं घोडं आहे, कोणी म्हणतो बायको न सुटणारं कोडं आहे, कोणी म्हणतो बायको न सुटणारं कोडं आहे, कोणी म्हणतो बायको काळजावरचा वार आहे, कोणी म्हणतो बायको काळजावरचा वार आहे, कोणी म्हणतो बायको साजूक तुपाची धार आहे, कोणी म्हणतो बायको साजूक तुपाची धार आहे, कोणी म्हणतो करू नका उगी तंटा, करा ना विचार साधा. या हास्य कवितातनं एकमेकाला आपण छेडाछेडी करतो नवरा बायकोची. करू नका उगी तंटा, करा ना विचार साधा, तुम्ही कृष्ण जर बनलात तर ती सुद्धा होईल राधा, ती सुद्धा होईल राधा. धन्यवाद. काजळासारखा रंग माझा तरी, माय माझी मला तीट लावायची. काजळासारखा रंग माझा तरी, माय माझी मला तीट लावायची. आणि शेर बघा महाराज, बर्फ गोळा मला खूप पोळायचा, बर्फ गोळा मला खूप पोळायचा, माय जेव्हा जुनी नोट मोडायची. बर्फ गोळा मला खूप पोळायचा, माय जेव्हा जुनी नोट मोडायची. गझल सादर करतीये. भेटलो जेव्हा तिला मी हासले डोळे तिचे, भेटलो जेव्हा तिला मी हासले डोळे तिचे, हात हाती घेतल्यावर लाजले डोळे तिचे, हात हाती घेतल्यावर लाजले डोळे तिचे. मी म्हणालो सांग माझी साथ तू देशील का, मी म्हणालो सांग माझी साथ तू देशील का, ओठ नाही बोलले पण बोलले डोळे तिचे, ओठ नाही बोलले पण बोलले डोळे तिचे. प्रेम होते त्याग होता शुद्ध होती भावना, प्रेम होते त्याग होता शुद्ध होती भावना, समजले सारे मला मी वाचले डोळे तिचे, समजले सारे मला मी वाचले डोळे तिचे. जीवनी माझ्या कधीचा ग्रीष्म होता थांबला, जीवनी माझ्या कधीचा ग्रीष्म होता थांबला, पावसाचे मेघ मजला भासले डोळे तिचे, पावसाचे
पावसाचे मेघ मजला भासले डोळे तिचे ठेवली नाही अपेक्षा ठेवली नाही अपेक्षा देत गेली प्रेमती ठेवली नाही अपेक्षा देत गेली प्रेमती वेदना होता मला पाणावले डोळे तिचे वेदना होता मला पाणावले डोळे तिचे. धन्यवाद. आमचे मार्गदर्शक प्रमोद खराडे असे म्हणतात, गझल ही येते कशी तुझला कळाया पाहिजे, अंतरीची जखम आधी भळभळाया पाहिजे, अंतरीची जखम आधी भळभळाया पाहिजे. मांडते बाजू खरी माझी गझल, मांडते बाजू खरी माझी गझल, पात्रमी कादंबरी माझी गझल, मांडते बाजू खरी माझी गझल, पात्रमी कादंबरी माझी गझल, वेदनेचा अंशही नाही उरत, वेदनेचा अंशही नाही उरत, वाटते धन्वंतरी माझी गझल, वाटते धन्वंतरी माझी गझल. खरोखर वेदनेवर फुंकर मारणारी अशी ही गझल असते. तुम्हारा जिक्र है गज़ल, तुम्हारी बात है गज़ल, तुम्हारा जिक्र है गज़ल, तुम्हारी बात है गज़ल, हमारे साथ हो तुम तो हमारे साथ है गज़ल. हमें ना पूछो हमारा वजूद अब यारो, हमें ना पूछो हमारा वजूद अब यारो, हमारा इश्क है मज़हब हमारी ज़ात है गज़ल, हमारा इश्क है मज़हब हमारी ज़ात है गज़ल, हमारे बाद हमारा पता गज़ल देगी, हमारे बाद हमारा पता गज़ल देगी, हमारे बाद रहेगी यहाँ हयात गज़ल, हमारे बाद रहेगी यहाँ हयात गज़ल. मी किशोरजी मिश्रा यांना अशी विनंती करेल की त्यांनी आपली एक रचना सादर करावी. वक्त के साथ लबों की भी कोई फरमाइश न रही, वाह वाह, वक्त के साथ लबों की भी कोई फरमाइश न रही, हारी हुई जिंदगी को किसी से आजमाइश न रही, हारी हुई जिंदगी को किसी से आजमाइश न रही, उसने मुझे इंद्रधनुष्य बना दिया, उसके बाद तो फिर उसने मुझे इंद्रधनुष्य बना दिया, उसके बाद तो फिर किसी और रंग में रंगने की मुझे ख्वाहिश न रही. थैंक यू. आप इजाज़त दे तो एक शेर और आपके सामने प्रस्तुत रखता हूँ. इरशाद इरशाद. ये कैसे मुमकिन होगा कि तार टूट जाए और राग भी ठीक रहे. वाह वाह. ये कैसे मुमकिन होगा कि तार टूट जाए और राग भी ठीक रहे, बाग का माली भी मर जाए और बाग भी ठीक रहे, बाग का माली भी मर जाए और बाग भी ठीक रहे. ये कैसा मुमकिन हो कि जुदा होकर मैं बहकूंगा नहीं, ये कैसा मुमकिन हो कि जुदा होकर मैं बहकूंगा नहीं, महबूब साथ भी ना रहे और दिमाग भी ठीक रहे. धन्यवाद. मेरी गज़ल आप तक पहुंचाने की कोशिश करता हूं मैं. मेरी उदास आँखों को महलों के ख्वाब मत देना, मेरी उदास आँखों को महलों के ख्वाब मत देना, रास आ गई बेवफाई वफा का हिसाब मत देना. गुनहगार मानता हूँ मैं खुद को अब तू भी तो, गुनहगार मानता हूँ मैं खुद को अब तू भी तो, मुझे जलील करने को दलीलें खराब मत देना. मेरी उदास आँखों को महलों के ख्वाब मत देना. जो उनके पाक दिलों में नफरतों की आग लगा दे, जो उनके पाक दिलों में नफरतों की आग लगा दे, मासूम बच्चों के हाथों में ऐसी किताब मत देना. मेरी उदास आँखों को महलों के ख्वाब मत देना. ये बुजुर्ग अपने तजुर्बे
से हमको समझाते हैं, ये बुजुर्ग अपने तजुर्बे से हमको समझाते हैं, इसीलिए बड़ों को पलट कर जवाब मत देना। क्या बात है, बहुत अच्छे मुकर्रर, फिर से बोलो। ये बुजुर्ग अपने तजुर्बे से हमको समझाते हैं, इसीलिए बड़ों को पलट कर जवाब मत देना। मेरी उदास आंखों को महलों के ख्वाब मत देना, बहक कर तेरी ही आबरू ना उछाल दूं कहीं, बहक कर तेरी ही आबरू ना उछाल दूं कहीं, दिल लगी में भी कभी मुझको शराब मत देना। क्या बात है। मेरी उदास आंखों को महलों के ख्वाब मत देना। वाह वाह। हर चीज मुझको छू लेने से ही मुरझा जाती है, हर चीज मुझको छू लेने से ही मुरझा जाती है, भूल कर भी मुझको तुम ताजा गुलाब मत देना, भूल कर भी तुम मुझको ताजा गुलाब मत देना। मेरी उदास आंखों को महलों के ख्वाब मत देना। खाक तो हो ही चुका हूँ जल कर मैं ऐ खुदा, खाक तो हो ही चुका हूँ जल कर मैं ऐ खुदा, मेरे आंगन में तू और नया आफताब मत देना। बहुत अच्छे। मेरे आंगन में तू और नया आफताब मत देना, मेरी उदास आंखों को महलों के ख्वाब मत देना। धन्यवाद। क्या बात है सर। को महलों के ख्वाब मत देना, अतिशय सुंदर अशी रचना आणि आपल्या गोड आवाजामध्ये आपण सादर केली सर. खरोखर ही गझल आपल्याला खूप काही शिकवून जाते, कमी शब्दामध्ये खूप मोठं काही सांगून जाते. मराठीमध्ये संस्कृतमध्ये जे काही सुविचार म्हणा सुभाषितं असतात, अल्पाक्षरांनी तरी महंतम अर्थम कथयंती ताने असं म्हटलं जातं. अल्प अक्षर, 2 ओळींचा श्लोक, 2 ओळींचं सुभाषित, त्या सुभाषितांचं आधुनिक रूप म्हणजेच ही गझल आहे. आता ही गझल काय असते 2 शब्दामध्ये बघा. गज़ल क्या है, गज़ल का फ़न क्या है. गज़ल क्या है, गज़ल का फ़न क्या है, चंद लफ्ज़ों में कोई आग छुपा दी जाए, चंद लफ्ज़ों में कोई आग छुपा दी जाए. किंवा जो खो जाता है मिलकर ज़िंदगी में, माझे थोडे हिंदी उच्चारांचे प्रॉब्लेम असू शकतात, कृपया समजून घ्या की जो खो जाता है मिलकर ज़िंदगी में, गज़ल नाम है उसका शायरी में, गज़ल नाम है उसका शायरी में. धन्यवाद दादा. एक मतला आणि 2 शेर घेते आधी. आवाज माईक ऑन करा. हो ना. तुझ्या प्रेमात भिजलेला सख्या होकार आला तर, तुझा प्रेमात भिजलेला सख्या होकार आला तर, ऋतू स्वप्नातला माझा इथे साकार झाला तर. तुझा प्रेमात भिजलेला सख्या होकार आला तर, ऋतू स्वप्नातला माझा इथे साकार झाला तर. समुद्रापार गेलेला दिसेना आजीला नातू, समुद्रापार गेलेला दिसेना आजीला नातू, अशी ही पारखी माया कळाली वासराला तर. वाह क्या बात. समुद्रापार गेलेला कळेना आजीला नातू, अशी ही पारखी माया कळाली वासराला तर. आणि डवरलेल्या वयामध्ये मुकी झाली कशी वेणू, डवरलेल्या वयामध्ये मुकी झाली कशी वेणू, डवरलेल्या वयामध्ये मुकी झाली कशी वेणू, उगवतील रंग मावळले मिळाला दिल दिलाला तर. वाह 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 क्या बात है. उगवतील रंग मावळले मिळाला दिल दिलाला तर. आता गझल घेते. इरशाद. तू गेल्यावर.
मित्रा समते रिपू वागतील मी गेल्यावर. सॉरी, मी वा वा. मित्रा समते रिपू वागतील मी गेल्यावर, पार्थिव माझा ओला करतील मी गेल्यावर. वाह वाह, क्या बात है. मित्रा समते रिपू वागतील मी गेल्यावर, पार्थिव माझा ओला करतील मी गेल्यावर. सालांपासून अबोल होते ओठ जयांचे, सालांपासून अबोल होते ओठ जयांचे, पुळका येऊन ते बडबडतील मी गेल्यावर. क्या बात. दीड वितीच्या जागेसाठी वैर जन्मभर, दीड वितीच्या जागेसाठी वैर जन्मभर, माझी चर्चा भलती होईल मी गेल्या. वा वा. दीड वितीच्या जागेसाठी वैर जन्मभर, पण माझी चर्चा भलती होईल मी गेल्या. माना अपमानाचे फटके कितीक झेलले, माना अपमानाचे फटके कितीक झेलले, होती प्रेमळ नक्की म्हणतील मी गेल्या. क्या बात है, क्या बात. त्यांचा करुणी विचार जगले उंबरठ्यातच, त्यांचा करुणी, त्यांचा जमान्याचा विचार करून मी, त्यांचा करुणी विचार जगले उंबरठ्यातच, त्यांचा करुणी विचार जगले उंबरठ्यातच, दारे दाही दिशा उघडतील मी गेल्यावर. वा 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 वा, क्या बात है. दारे दाही दिशा उघडतील मी गेल्यावर. क्या बात. त्यांचा करुणी विचार जगले उंबरठ्यातच, दारे दाही दिशा उघडतील मी गेल्यावर. कुचकामी हे जगणे होते रोज परीक्षा, वा. कुचकामी हे जगणे होते रोज परीक्षा, जीवन मृत्यू मिठी मारतील मी गेल्या. क्या क्या बात. जीवन मृत्यू मिठी मारतील मी गेल्यावर. कुचकामी हे जगणे होते रोज परीक्षा, जीवन मृत्यू मिठी मारतील मी गेल्यावर. महत्व येईल अमाप माझ्या डायरीस त्या, वा वा. महत्व येईल अमाप माझ्या डायरीस त्या, अक्षर लेणे माझे उरतील मी गेल्या. क्या क्या क्या. अक्षर लेणे माझे उरतील मी गेल्यावर. अक्षर खूप छान. लेणे माझे उरतील मी गेल्यावर. सावित्रीच्या देण्याचे मी सार्थक केले, सावित्रीच्या देण्याचे मी सार्थक केले, एक समिधा मीही अर्पिल मी गेल्या. वा 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 वा, क्या बात. सावित्रीच्या देण्याचे मी सार्थक केले, एक समिधा मीही अर्पिल मी गेल्यावर. हा तर होता मतला यारो जगण्याचा, आहा हा आहा, क्या बात है. हा तर होता मतला यारो जगण्याचा, या शेरांच्या रूपाने येईल मी गे. वा वा वा, क्या बात है. मुकर्रर पुन्हा घ्या ताई. हा तर होता मतला यारो जगण्याचा, या शेरांच्या रूपाने येईल मी गेल्यावर. आणि शेवटचा शेर आहे की 13 दिवसांनी वा 13 महिन्यानंतर, 13 दिवसांनी वा 13 महिन्यानंतर, उपचारही ते सारे सरतील मी गेला. वा 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 वा. 13 दिवसांनी वा 13 महिन्यानंतर, उपचारही ते सारे सरतील मी गेला. धन्यवाद. अतिशय सुरेख ताई. इंद्रधनु ही रंग उधळतो ती आल्यावर, इंद्रधनु ही रंग उधळतो ती आल्यावर, हिरमुसलेला मोसम फुलतो ती आल्यावर. इंद्रधनु ही रंग उधळतो ती आल्यावर, हिरमुसलेला मोसम फुलतो ती आल्यावर, सुंदरतेला शोधत होतो बागेमध्ये, सुंदरतेला शोधत होतो बागेमध्ये, सौंदर्याचा मतलब कळतो ती आल्यावर. अशा प्रकारे काही घटना चालतात की यातला शेवटचा शेर असा होता की ती येण्याचे कौतुक कैसे सांगू आता, ती येण्याचे कौतुक कैसे सांगू आता, मरणाऱ्याचा मृत्यू टळतो ती आल्यावर. धन्यवाद धन्यवाद. ती येण्याचे कौतुक कैसे सांगू आता, मरणाऱ्याचा मृत्यू टळतो ती आल्यावर. असाच आमचा स्नेहदर्शन शाह हैदराबादचा एक गझलकार छान लिहून जातो बघा की, तिला पाहिले मिसरा झाला. एक ओळ गझलची मिसरा. तिला पाहिले मिसरा झाला, या गझलेचा गजरा झाला. तिला पाहिले मिसरा झाला, या गझलेचा गजरा झाला. साधे सोपे लिहिले होते,
साधे सोपे लिहिले होते, अर्थ केवढा गहरा झाला. साधे सोपे लिहिले होते, अर्थ केवढा गहरा झाला. बघा गझलकार काय लिहून जातील काय सांगता येत नाही. किती सुंदर ओळी आहेत. अश्रूंना जर पंख जरासे लावून घेता आले असते, अश्रूंना जर पंख जरासे लावून घेता आले असते, या डोळ्यातून त्या डोळ्यांना झटकन देता आले असते. या हृदयाच्या जखमा जर का त्या हृदयाला कळल्या असत्या, या हृदयाच्या जखमा जर का त्या हृदयाला कळल्या असत्या, माणुसकीला उंचीवरती सहज नेता आल्या असत्या. नितीन देशमुख अमरावतीचे आमचे गझलकार आहेत, त्यांची या ओळी होत्या. यानंतर पुन्हा नव्याने जन्मेन मी, घाव झाले पुन्हा जरी, नव्याने ते सोसेन मी, असेन मी नसेन मी, पुन्हा नव्याने जन्मेन मी. जन्म मरण हे कुणा टळले, मला तरी कसे टळेल. जन्म मरण हे कुणा टळले, मला तरी हे कसे टळेल. गर्दीत इथे माणसांच्या भावना माझ्या कुणा कळेल, भावना माझ्या कोणा कळेल. दुःख माझे भोगेन मी, पुन्हा नव्याने जन्मेन मी. घाव झाले पुन्हा जरी, नव्याने ते सोसेन मी, असेन मी नसेन मी, पुन्हा नव्याने जन्मेन मी. ठाव माझ्या अंतर्मनाचा घेईल कोण इथे सांगा, ठाव माझ्या अंतर्मनाचा घेईल कोण इथे सांगा. जाणून घेण्या दुःख माझे जमल्या असती. आयुष्याचे नाही लढणाऱ्याचे जीवन असते, रडणाऱ्याचे नाही. लढणाऱ्याचे जीवन असते, रडणाऱ्याचे नाही. आणि अभिनय करणाऱ्याला देते राजाश्रय जग येथे, अभिनय करणाऱ्याला देते राजाश्रय जग येथे. नाटक करणाऱ्याचे जग हे लिहिणाऱ्याचे नाही, नाटक करणाऱ्याचे जग हे लिहिणाऱ्याचे नाही. आणि आमच्या मित्रांची तरन्नुम ऐकून मला एक तरन्नुम घ्यावीशी वाटली माझी, की हिरवा निळानी भगवा आता नकोच दंगा, हिरवा निळानी भगवा आता नकोच दंगा. होऊन एक सारे, होऊन एक सारे, हातात घ्या तिरंगा. होऊन एक सारे, हातात घ्या तिरंगा. मुक्ती मिळेल कैसे पापी जगास आता, मुक्ती मिळेल कैसे पापी जगास आता. प्राशून पाप सारे, प्राशून पाप सारे, झाली मलिन गंगा. प्राशून पाप सारे, झाली मलिन गंगा. आणि आता आपल्यामध्ये उपस्थित असलेले ध्यास गझल साहित्य समूहाचे प्रमुख आणि आमचे मित्र गिरीश जोशी, मी यांना अशी विनंती करतो त्यांनी आपली गझल या ठिकाणी पेश करावी. ते लिहितात की जायचे सांगून जा, जायचे आहेच तर सांगून जा,
एकदा मागे तरी पाहून जा, एकदा मागे तरी पाहून जा. आणि एक श्वापद श्वापदाशी बोलले, एक श्वापदाशी बोलले, भेटला माणूस तर लांबून जा, भेटला माणूस तर लांबून जा. गिरीश धन्यवाद जोशी. राज सर. जोरदार टाळ्यांनी स्वागत व्हायला पाहिजे हा, गिरीश जोशी. धन्यवाद. माझे काही शेर सादर करतोय. भुकेजलेल्या पोटामध्ये कळ येते, भुकेजलेल्या पोटामध्ये कळ येते, तिच्यामुळे जगण्याचे आम्हा बळ येते. भुकेजलेल्या पोटामध्ये कळ येते, तिच्यामुळे जगण्याचे आम्हा बळ येते. सरळ चालण्याचा मी प्रयत्न करतो पण, सरळ चालण्याचा मी प्रयत्न करतो पण, वाटेमध्ये वळण पुन्हा अवखळ येते. आणि सर्वश्रेष्ठ दात्याचा विचार करताना, सर्वश्रेष्ठ दात्याचा विचार करताना डोळ्यांसमोर आईची ओंजळ येते. सर्वश्रेष्ठ दात्याचा विचार करताना डोळ्यांसमोर आईची ओंजळ येते. आणि असे एकदा जवळ तिच्या जावे म्हणतो, असे एकदा जवळ तिच्या जावे म्हणतो, जसे तिच्या डोळ्यांपाशी काजळ येते. असे एकदा जवळ तिच्या जावे म्हणतो, जसे तिच्या डोळ्यांपाशी काजळ येते. आणि काही शेर असे आहेत की, सांजवेळी सुगंधी कहर पाहिजे, सांजवेळी सुगंधी कहर पाहिजे. तरन्नुमपेक्षा 2 जास्त शेर घेतो. सांजवेळी सुगंधी कहर पाहिजे, मोगऱ्याची जगाला कदर पाहिजे. आणि आज रस्त्यात उद्यान फुलवेन मी, आज रस्त्यात उद्यान फुलवेन मी, साजनी यायची बस खबर पाहिजे. आज रस्त्यात उद्यान फुलवेन मी, साजनी यायची बस खबर पाहिजे. आणि डाव मृत्यू तुझा फोल ठरवेन मी, डाव मृत्यू तुझा फोल ठरवेन मी, फक्त तेव्हा तिथे ती हजर पाहिजे. डाव मृत्यू तुझा फोल ठरवेन मी, फक्त तेव्हा तिथे ती हजर पाहिजे. आणि या स्मशानासही स्वर्ग बनवेन मी, या स्मशानासही स्वर्ग बनवेन मी, बाजूला प्रेयसीची कबर पाहिजे. या स्मशानासही स्वर्ग बनवेन मी, बाजूला प्रेयसीची कबर पाहिजे. थंडीचे दिवस आलेले आहेत, त्यात एक शेर. शहाऱ्यास आला शहारा किती, चिकटे सर त्यांनी ऐकली होती म्हणून म्हणतोय मी. शहाऱ्यास आला शहारा किती, गुलाबी मिठीचा दरारा किती. शहाऱ्यास आला शहारा किती, गुलाबी मिठीचा दरारा किती. आणि मिठी मारल्यावर समजले मला, मिठी मारल्यावर समजले मला, निखाऱ्यात जळतो निखारा किती, निखाऱ्यात जळतो निखारा किती. आणि शेवटचं शेर या गझलमधला की, निघालेत लाखो बुडायास पण, निघालेत लाखो बुडायास पण, खळीवर तिळाचा पहारा किती, खळीवर तिळाचा पहारा किती. आणि अशातली एक नवीन रचना सादर करून माझी तुमची रजा घेतो मी की, आठवली पाहिजे वेळेवर फक्त, ती आठवली पाहिजे. हां, गझल नाही, ती आठवली पाहिजे. थांब मेघा जरा दूर जाऊ नको, थांब मेघा जरा दूर जाऊ नको, चातकाचा असा अंत पाहू नको. क्या बात आहे. थांब मेघा जरा दूर जाऊ नको, चातकाचा असा अंत पाहू नको, कावळ्यांना जिथे भेटते वाहवा, कावळ्यांना जिथे भेटते वाहवा, कोकिळे तू तिथे गीत गाऊ नको. कावळ्यांना जिथे भेटते वाहवा, कोकिळे तू तिथे गीत गाऊ नको. आणि जीव जाऊनही जीव जातो कुठे, जीव जाऊनही जीव जातो कुठे, एवढा जीवना जीव लावू नको, एवढा जीवन. जीव जाऊनही जीव जातो कुठे, एवढा जीवना जीव लावू नको.
एवढा जीवना जीव लावू नको. धन्यवाद. तुम्ही खूप चांगल्या प्रकारे दाद दिलीत आणि माझे काही शब्द ऐकून घेतलेत, त्याबद्दल आपला आभारी आहे. यानंतर आपण इंजेक्शन देणारे डॉक्टर पाहिले, त्यानंतर गोळ्या देणारे डॉक्टर पाहिले, तपासणारे डॉक्टर पाहिले. आमच्याकडे गझलेतून गोळ्या देणारे डॉक्टर आहेत. आणि पेशंट कुठल्याही प्रकारचा दर्द घेऊन येऊ, कुठल्याही प्रकारची जखम घेऊन येऊ, ती जखम गझलेतून बरे करतो. एकदा जोरदार टाळ्या डॉक्टर राज रणधीर यांच्यासाठी. धन्यवाद गिरीदादा. सगळ्यांनी खूप छान मैफिलीमध्ये रंग आणलेला आहे आणि माझा प्रयत्न राहील की हाच रंग पुढे कंटिन्यू करावा. एक मैफिलीला हलकं फुलकं करण्यासाठी एक हजलचा शेर घेतो आणि पुढे माझी गझल घेतो. हा शेर नक्कीच इथल्या कोणावरही लागू होत नाही आणि जर तो योगायोगाने लागू झाला तर त्याला मी जबाबदार नाही. असे एक दोन शेर आहेत की तुला जी पाहिजे आहे, तुला जी पाहिजे आहे तुला मिळणार नाही ती. तुला जी पाहिजे आहे तुला मिळणार नाही ती. तुला मिळणार आहे जी तुला रुचणार नाही ती. तुला मिळणार आहे जी तुला रुचणार नाही ती. आली ती. आणि गझल हे वृत्त नाही तर गझल वृत्ती खरी असते. गझल हे वृत्त नाही तर गझल वृत्ती खरी असते. तुझ्या वृत्तामध्ये कधीही सहज बसणार नाही ती. तुझ्या वृत्तामध्ये कधीही सहज बसणार नाही ती. आणि इथे तमाम महिला वर्ग बसलेला आहेत, त्या आमच्या महिला भगिनींना हा शेर समर्पित मी करतो की समुद्रासारखे आहे तिचे अस्तित्व धरतीवर. समुद्रासारखे आहे तिचे अस्तित्व धरतीवर. तुझ्या तेजामुळे सूर्या कधी सुकणार नाही ती. तुझ्या तेजामुळे सूर्या कधी सुकणार नाही ती. आणि शेर अजून काही म्हटलं आणि शेर की आयुष्य काय आहे फसवा जुगार आहे. आयुष्य काय आहे फसवा जुगार आहे. हृदयात यातनांचा जळता विखार आहे. हृदयात यातनांचा जळता विखार आहे. आणि शेर आहे की भरताच कुंभमेळा पापी हजार आले. भरताच कुंभमेळा पापी हजार आले. जागान पुण्यवंता हे शल्य फार आहे. जागान पुण्यवंता हे शल्य फार आहे. आयुष्य काय आहे फसवा जुगार आहे. आणि शेर बघा की मी फूल उंबराचे. मी फूल उंबराचे अन गुल बकावली ती. मी फूल उंबराचे अन गुलाब कावली ती. माझ्या कथानकाचे इतकेच सार आहे. माझ्या कथानकाचे इतकेच सार आहे. आणि अजून काही शेर बघा की दुनियेमध्ये अजून आत्मा विकणे बाकी आहे. आयुष्याची किंमत माझ्या ठरणे बाकी आहे. दुनियेमध्ये अजून आत्मा विकणे बाकी आहे. आणि पुढील जन्मी हिमालयाचा झरा बनव ना देवा. पुढील जन्मी हिमालयाचा झरा बनव ना देवा. या जन्मीच्या आयुष्याचे रडणे बाकी आहे. या जन्मीच्या आयुष्याचे रडणे बाकी आहे. आणि हा शेर ऐकवण्यापूर्वी पुन्हा एकदा सर्वांची माफी मागतो. हा पण शेर कोणीही आपल्यावरती अंगावर ओढून घेऊ नये की डोक्यावरची सुपीक जमीन कोरडवाहू झाली. डोक्यावरची सुपीक जमीन कोरडवाहू झाली. डोक्यावरची सुपीक जमीन कोरडवाहू झाली. काळोखातून चांदोबाचे निघणे बाकी आहे. काळोखातून चांदोबाचे निघणे बाकी आहे. दुनियेमध्ये अजून आत्मा विकणे बाकी आहे. आणि शे आहे की मंदिर मस्जिद चर्चमध्येही एक आरसा ठेवू. मंदिर मस्जिद चर्चमध्येही एक आरसा ठेवू. माणसातला देव अजूनही दिसणे बाकी आहे. माणसातला देव अजूनही दिसणे बाकी आहे. दुनियेमध्ये अजून आत्मा विकणे बाकी आहे. आयुष्याची किंमत माझ्या ठरणे बाकी आहे. आणि मी गझल घेतो आणि आपली रजा घेतो की तुला जर जायचे तर जा कुणीही रोखले नाही. तुला जर जायचे तर जा कुणीही रोखले नाही. तुझ्यावर कोणते बंधन कधी मी लादले नाही. तुझ्यावर कोणते बंधन कधी मी लादले नाही. आणि शेर बघा की मनाच्या आतले कळते तुला. मनाच्या आतले कळते तुला मी ऐकले होते.
मनाच्या आतले कळते तुला मी ऐकले होते, म्हणून देवालयी आलो तरी मागितले नाही, म्हणून देवालयी आलो तरी मागितले नाही. आणि तुझ्या एका मिठीमध्ये व्यथा टाकायच्या नांगी, तुझ्या एका मिठीमध्ये व्यथा टाकायच्या नांगी, तुझ्या नंतर पुन्हा आई कुणी कुरवाळले नाही, तुझ्या नंतर पुन्हा आई कुणी कुरवाळले नाही. तुझ्या एका मिठीमध्ये व्यथा टाकायच्या नांगी. आणि शेर बघा की तिरंगी गंध भाळावर असावा हट्ट धरला मी, तिरंगी गंध भाळावर असावा हट्ट धरला मी, मला ठरवून वेडा मग कुणी ओवाळले नाही, मला ठरवून वेडा मग कुणी ओवाळले नाही. आणि या सर्व तरुण मित्रांसाठी हे शेवटचे 2 शेर आणि आपली रजा की किती मी घमघमीत झालो तिला हृदयास धरल्यावर, किती मी घमघमीत झालो तिला हृदयास धरल्यावर, तिच्यानंतर पुन्हा कुठलेच अत्तर लावले नाही, तिच्यानंतर पुन्हा कुठलेच अत्तर लावले नाही. आणि शेवटचा शेर की तिला समजून घेणे हेच माझे ज्ञानपीठ होते, तिला समजून घेणे हेच माझे ज्ञानपीठ होते, तिच्या खातर पुन्हा कुठलेच पुस्तक वाचले नाही, तिच्या खातर पुन्हा कुठलेच पुस्तक वाचले नाही. तुला जर जायचे तर जा, कुणीही रोखले नाही. धन्यवाद. रसिकांनो, आणि जखमेवरचा मलम असं काही नसतं. आजकालची गझल सामाजिक जाणीवा घेऊन आलेली आहे. स्त्री भ्रूण हत्या असो किंवा आत्महत्या असो किंवा छळ असो किंवा समाजातली विषमता असो, जातीयवाद असो, अशा प्रत्येक प्रश्नांना उपस्थित करणारी आजची सामाजिक गझल आणि त्या प्रश्नांची उकल शोधणारी आजची सामाजिक गझलसुद्धा आहे. मित्रांनो, कुठल्याही गोष्टीचा शेवट हा होणे आलेच. त्यामुळे कोणतीही चांगली गोष्ट तिला अंत हा असतो. परिवर्तन काळाचा नियम असल्याप्रमाणे आपल्या मैफिलीचीही आता सांगता होणार आहे. तत्पूर्वी मी काही 2-3 शेर सादर करतो, जे निरोपाचे शेर आहेत किंवा जे निर्वाणीचे शेर आहेत. आमचे या ठिकाणी गझलकार मित्र सतीश दराडे म्हणतात, कधी वीणेतुनी आलो, कधी टाळातुनी आलो, कधी वीणेतुनी आलो, कधी टाळातुनी आलो, तुकोबाची व्यथा घेऊन तळा गाळातुनी आलो. विठोबा संपली वारी निघू का रे घरी आता, विठोबा संपली वारी निघू का रे घरी आता, तुला माहीत आहे ना मुला बाळातुनी आलो, तुला माहीत आहे ना मुला बाळातुनी आलो. आणि आमचे गझल सम्राट मराठीतील श्रेष्ठ गझलकार सुरेश भट म्हणतात की सूर्य केव्हाचा अंधार ला यार हो, सूर्य केव्हाचा अंधार ला यार हो, या चला नवा सूर्य आणू चला यार हो, या नवा सूर्य आणू चला यार हो. चालण्याची नको एवढी कौतुके, चालण्याची नको एवढी कौतुके, थांबणे ही अघोरी कला यार हो, थांबणे ही अघोरी कला यार हो. सर्वांना पुन्हा एकदा नमस्कार. आपण आमच्या गझला ऐकून घेतल्यात त्याबद्दल आपले आभार. पुन्हा